नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. ओला, बोनजोर, गुटेन टाग, जॅम्बो याचाही अर्थ आहे नमस्कारच, फक्त स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इटली आणि स्वाहिली भाषेत. आता आपल्याला प्रश्न पडला असेल, हे का म्हणतेय मी? आपण बघा ना, शालेय शिक्षणामध्ये भाषा हा विषय बरेचदा मार्क मिळवण्यापुरता मर्यादित ठेवतो. पण स्वदेशी आणि विदेशी सगळ्याच भाषा अवगत असणाऱ्या व्यक्तींना व्यापार, उद्योग, पर्यटन, सांस्कृतिक, राजकारण, तंत्रज्ञान या सगळ्याच क्षेत्रात अतिशय महत्त्वाच्या संधी आहे आणि अत्यंत महत्त्वाचं स्थान सुद्धा आहे. आज तर एआयच्या विश्वामध्ये अनेक दालनं अशा व्यक्तींना खुली झाली आहेत ज्यांना विदेशी भाषा सुद्धा अवगत आहेत. आता हे मी सगळं बोलतेय याचं महत्त्वाचं कारण, आज आपल्या बरोबर जी सखी आहे तिने तब्बल 22 परकीय भाषांचं शिक्षण घेतलंय, स्वतःचं नाव याच्यात सिद्ध केलंय आणि करिअरचं क्षेत्र सुद्धा खुलं केलंय. अशा आनंद यात्री सखीला आपण भेटणार आहोत. पण तत्पूर्वी बघूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत परकीय एआयच्या विश्वात परकीय भाषा करिअर संधी या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी मी आधीच असं म्हणाले त्याचबरोबर एक सखी आहे जी अमृता लँग्ज या नावाने ओळखली जाते. अमृता जोशी आंबडेकर, भाषा अभ्यासक आणि शिक्षक. नमस्कार अमृताजी. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. थँक्यू, धन्यवाद. आणि आज खरंच या सगळ्या भाषा शिक्षणामध्ये आपण कशा पद्धतीने पुढे जाऊ शकतो, करिअर कसं करू शकतो याविषयी माझ्या मनात उत्सुकता आहेत, प्रश्न आहेत, ते मी त्यांना विचारणार आहे. पण सर्वप्रथम त्यांची मी थोडक्यात आपल्याला ओळख करून देते. आधी म्हटलं त्याप्रमाणे अमृता लँग्ज अर्थात अमृता जोशी आंबडेकर, भाषा अभ्यासक आणि शिक्षक. अमृता जोशी आंबडेकर ज्यांना आपण सगळेच अमृता लँग्ज म्हणून ओळखतो. लँग्ज अर्थात लँग्वेजेस, भाषेनं त्यांना ओळख दिली. त्याचबरोबर 22 परकीय भाषा, आपली इंग्रजी आणि इतर 4 अशा तब्बल 27 भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. देशाविदेशात जाऊन वेगवेगळ्या भाषांचं अध्ययन आणि अध्यापन हे दोन्हीही त्यांनी साध्य केलेलं आहे. भाषांतरकार, दुभाषी, शिक्षिका, लेखिका अशा वेगवेगळ्या रूपात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. तसंच होम स्कूलिंग मॉम सुद्धा ते आहे. लाईफ कोच म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. देशाविदेशात अनेक व्याख्यानांना त्यांना निमंत्रित करण्यात आलंय. अनेकविध पुरस्कारांनी सुद्धा त्यांना गौरविलेलं आहे. लहान मुलांना मेटाकॉग्निशनचा वापर करून कसं शिकवावं, शिक्षकांनी या तंत्राचा अवलंब कसा करावा यावर त्यांनी तयार केलेला अभ्यासक्रम 3 वर्षांपूर्वी UK मध्ये सुरू झाला. भारतात सुद्धा काही संस्थांमधून याविषयीचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. आज आपल्याला त्या विदेशी भाषा शिकल्यानंतर कशा करिअर संधी निर्माण होऊ शकतात याविषयी सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत. आजचा विषय आहे एआय विश्वात विदेशी भाषा आणि करिअर संधी. तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत. आता वेळ न घालवता लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. अमृताजी, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. धन्यवाद. आणि मला वाटतं भाषा भगिनी ही सुद्धा एक आपली ओळख आहे. तर एवढ्या सगळ्या भाषा आपण शिकलात, तर माझ्या मनात प्रश्न हा आहे की एखाद्याला ज्या वेळेला भाषा शिकायला, नवीन भाषा शिकायला सुरुवात करायची असेल तेव्हा साधारण ती कोणत्या वयापासून शिकायला सुरुवात करायला हवी, काय सांगाल? भाषा कोणी शिकावी, कधी शिकावी? तर भाषा कोणीही कोणत्याही वयात कोणतीही भाषा शिकू शकतं. पण लहानपणापासून जेव्हा शिकायला आपण सुरुवात करतो, कसं आहे ना की एकदम लहान, आपण बघतो की लहान मुलं दे आर लाईक स्पंजेस. ते जे ऐकतील, अवतीभोवती जे घडतंय, जे बघतायत ते ॲब्झॉर्ब करतात. त्यामुळे आपण म्हणतो की अरे, लहान मुलं की नाही चटकन कोणतीही भाषा शिकतात. मग काय करतो आपण की अरे, मग आपण त्याला एखाद्या क्लासला घालूया म्हणजे तो लवकर शिकेल. तर मला एवढंच म्हणायचं आहे की एखाद्या लहान मुलाला लगेच क्लास लावायची गरजच नसते एखादी फॉरेन लँग्वेज किंवा आपली कोणतीही भाषा शिकायला. कारण आपल्या शेजारी एखादा समजा गुजराती बोलणारा आहे, एखादा कन्नडा बोलणारा आहे, घरी आई मराठीत बोलतेय, बाबा मराठीत बोलतायत. लहान मुलं ऑटोमॅटिकली, नॅचरली, कळत नकळत मराठी काय, कन्नडा काय, गुजराती काय तितक्याच फ्लुएंटली, इझिली बोलायला लागतात, शिकू शकतात. म्हणजे काय आहे, भाषा ही कशी शिकली जाते तर जितकी तुमच्या कानावर पडेल आणि जितकी तुम्ही त्याचा प्रयोग कराल.
त्याचा वापर करताना मनात भीती नसावी. आता तुम्ही एखादा क्लास लावला की काय होतं, मग आपण एका स्ट्रक्चरमध्ये बांधलं जातं आणि मग परत एकदा की ओके हे शब्द पाठ करा, हे व्याकरण समजून घ्या. तर एवढ्या एकदम लहान वयात ती गरजेचं नाहीये. पण आपण आपल्या मातृभाषेने सुरुवात केली आणि मातृभाषा किंवा वडिलांची समजा कधी इंटरकास्ट इंटर रिलिजन मॅरेजेस असतील तर दोघांच्या वेगवेगळ्या भाषा असतील, मग तर अजून छान आहे. म्हणजे कधी कधी मग अशा वेळेला ना मला पालक विचारतात की मग माझी भाषा शिकवू की त्याची भाषा शिकवू, दोघांच्याही शिकवा. कारण तुमच्याकडे उलट रेडीमेड आहे की तुम्हाला नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये त्या मुलाला शिकायला मिळेल. सो नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये जेव्हा मुलांना ते शिकायला मिळते भाषा, तेव्हा ती मुलं इझिली पटकन ॲब्झॉर्ब करून शिकतात आणि बोलायला लागतात. मग तुम्ही थोडं मोठं झाल्यावर जेव्हा मुलाला शाळेमध्ये इंग्लिश मीडियममध्ये असेल, मराठी हिंदी ज्या मीडियममध्ये तो शिकतोय तिकडे तो थोडंसं व्याकरण शिकायला लागतो. मग त्याला व्याकरण समजायला लागतं मुलांना की ओके ॲडव्हर्ब काय आहे, प्रेपोजिशन काय आहे, नाम काय आहे, ह्या क्रियापदं काय आहेत, हे सगळं जेव्हा समजायला लागतं तेव्हा तो एक स्ट्रक्चरल भाषेचा जो भाग आहे तो त्याचा पक्का व्हायला लागतो. तेव्हा मग एखादा क्लास लावून एखादी कोणती जी फॉरेन लँग्वेज शिकायची आहे किंवा एक्स्ट्रा कोणतीही जी तुम्हाला भाषा शिकायची आहे, संस्कृत शिकायची आहे, ते तुम्ही शिकायला लागू शकता. अर्थातच जर आई वडिलांना उत्तम संस्कृत बोलता येत असेल तर जन्मतः तुम्ही त्यांच्याशी बोललात, मुलं जन्मतः संस्कृत बोलायला लागतील. मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्हाला जी भाषा येते ती नॅचरली त्या मुलाला येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा त्या नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये मुलाला ग्रो होऊ द्या, ती भाषा शिकू द्या. आणि मग आपण बघतो बघ, उदाहरण देते, जर्मनीमध्ये मराठी आई वडील आहेत, तर ते मूल त्या आई वडिलांपेक्षाही सुंदर जर्मन तर बोलायलाच लागतं. घरी आई वडील मराठीत बोलतात म्हणून मराठीही बोलतं. सो नॅचरल एन्व्हायरमेंट जे काही एक्सपोज करताय तुम्ही मुलाला, ते तो मूल शिकणार. क्या बात आहे. मला वाटतं म्हणून हेच तर ही भाषेची गंमत आहे की आपल्याला निसर्गतःच जर भाषा मिळत गेली तर ती माणूस अगदी सहज अवगत करू शकतो. आता मला प्रश्न हा आपल्याला विचारायचा आहे की कुठलीही भाषा असेल, म्हणजे ती स्वदेशी असू दे किंवा मग विदेशी असू दे, ही भाषा शिकत असताना दृष्टिकोन खूप जास्त महत्वाचा असतो त्या भाषेकडे पाहण्याचा किंवा ती शिकण्याचा. तर हा दृष्टिकोन नेमका कसा ठेवायला हवा? कारण बरेचदा आपण असं बघतो की मला याच्यातून काही करिअर माझं निर्माण होणार आहे का, किंवा हे शिकल्यानंतर मला पुढे याचा काय उपयोग होणार आहे, ह्या अनुषंगाने शिकणारे आणि आवड म्हणून शिकणारे असे साधारण आपल्याकडे दोन प्रकारचं वर्गीकरण होतं. तर नेमका दृष्टिकोन कसा असायला हवा असं आपल्याला वाटतं? दृष्टिकोन सर्वात आधी तर काय होतं, शाळेमध्ये शिकताना आपल्याला कितीही हवं असू देत तसा दृष्टिकोन किंवा नको असू देत, तरीही कळत नकळत दृष्टिकोन हा मार्कांचा बनतो. की 50 मार्काचं फ्रेंच आहे, 50 मार्काचं हिंदी आहे, 100 मार्काचं संस्कृत आहे, 100 मार्काचं मराठी आहे, 100 मार्काचं इंग्लिश आहे, मग त्यामध्ये 10 मार्काचं कॉम्पोजिशन आहे, 10 मार्काचं कॉम्प्रिहेन्शन आहे. आणि खरी भाषा काय आहे हे आपण विसरूनच जातो आणि आपण त्या मार्कांमध्येच त्या भाषेला विभागून तोलून मापून तशीच ती भाषा शिकायला लागतो. मग नेमका आपला अप्रोच, आपण भाषेकडे कोणत्या दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे? तर भाषेकडे अगदी लहान मुलं बघतात तसं बघावं. म्हणजे कसं बघावं? तर चुका करताना भीती नसते, लाज नसते वाटत. मी असं म्हटलं, अरे बापरे चुकीचं आहे का, किंवा चुका करताना लाजच नाही वाटत मुलांना. आणि म्हणून लहान मुलं लहान वयात खूप छान पटकन शिकतात. व्हेरॅज एकदा का आपल्याला चुका करण्याची भीती वाटायला लागली की मग आपण प्रयत्नच करत नाही. कारण आपल्याला हीच भीती असते की मी चुकले तर, पण आपण प्रयत्नच केला नाही आणि आपण चुकाच केला नाही तर आपण शिकणार कसं? सो चुका करायला घाबरू नका, हा पहिला महत्वाचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि भाषेकडे दृष्टिकोन अजून एक असा आहे की भाषा न ही कधी लादली जाऊ नये. लादली जाऊ नये म्हणजे काय की कंपल्सरीली तुम्हाला एखाद्या भाषा जेव्हा शिकायला लागते आणि मग त्याचा तुम्हाला तो 100 मार्काचा पेपरही येणार आहे, अचानक तुम्ही बघता की घरामध्ये तर मुलं वेगवेगळ्या भाषा बोलतायत, अगदी छान बोलतायत, गोष्टी वाचतायत, आजी आजोबा गोष्टी सांगतायत, त्या गोष्टी समजतायत त्यांना वाचताही येत आहे, लिहिताही येत आहे, बोलताही येत आहे, पण पेपरमध्ये मार्क हे काही मिळत नाहीयेत.
याचं कारण असं आहे की तो दृष्टिकोन, की तुमच्यावरती भाषा जेव्हा लादली जाते अचानकपणे ती आवड कुठेशी नाहीशी होते. त्यामुळे मग इकडे थोडासा पालकांचा किंवा शिक्षकांचाही असा एक छोटासा एक रोल आहे, एक की तुम्ही मुलांमध्ये कायम शिकवताना तो एक आनंद त्या भाषेतला, की आनंद कसा घ्यावा, आस्वाद कसा घ्यावा भाषेचा, हे समजून देणं गरजेचं आहे. मग त्या भाषेत गाणी गाणं असू दे किंवा म्हणजे जसं बघा ना, लहानपणी आपण बडबड गीतं बोलतो, ऐकतो, गातो. मी गातो हे लगेच नाही म्हटलं, कारण प्रत्येक जणाला काही तो छान सूर नसतो. पण माझं नेहमी म्हणणं आहे की गाणं हे तुम्ही गात राहिलं पाहिजे आणि गाण्याला प्रत्येक वेळेला तुम्ही किती छान गाताय किंवा वाईट गाताय हे नाहीये. तुम्ही जितके वर्ष जितके वेळा न घाबरता गात राहता तितकी तुम्हाला ती भाषाही यायला लागते. जेव्हा लहानपणी आपण जॅक अँड जिल वेंट अप द हिल हे म्हणतो, बडबड गीतं, नर्सरी राईम्स, किंवा अनंत भावेंची एक कविता आहे की दुरी तिरी चौवा पाच पाव सव्वा, अगं अगं पोरी तुझा फ्रॉक नवा नवा पण डोक्यात उवा. तर हे जेव्हा तुम्ही म्हणता, ह्यामध्ये ही एक जी गंमत आहे, ह्या वयातही गाताना आपल्या चेहऱ्यावर एक हसू येतं. आणि ह्यामध्ये आपण व्याकरणात शिरतच नाही आहोत, नियमांमध्ये शिरत नाही आहोत, पण आनंदाने हसत खेळत ती भाषा शिकली जाते. सो हा थोडासा जो एक अप्रोच आहे हा खूप गरजेचा आहे, एस्पेशली शाळेमध्ये. नक्कीच. आणि मला वाटतं हाच जर दृष्टिकोन ठेवला तर पुढे आपण ज्यावेळेला विदेशी भाषा शिकायला घेऊ त्यावेळेला सुद्धा कदाचित ही प्रक्रिया खूप सोपी जाऊ शकते. आता एक आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय तो आपण घेऊया, मग पुढे जाऊया. आपल्याला विजय पाटील पालघरहून प्रश्न विचारतात. नमस्कार विजयजी. नमस्कार, माझं नाव विजय आत्माराम पाटील आहे. मी गंगापूर वाडा पालघर इथनं बोलतो. बोला. माझा प्रश्न असा आहे की आपण जसे भारतामध्ये राहत असतो तर भारतामध्ये जे राज्य आहेत तर त्याही भाषा आपल्याला अवगत झाल्या पाहिजेत. आणि आपण जागतिक लेवलला भ्रमंती करत असताना जगातल्याही भाषा अवगत करण्यात आल्या पाहिजेत. आणि एआयचा लॉंग फॉर्म काय, आणि दुसरं म्हणजे आपण उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपली मातृभूमी मराठी आहे, म्हणजे मराठी भाषा आहे, बरोबर, जी काय भाषा शैली. तर या भाषा शैली आपण जागतिक लेवलला जे शिकत असताना एआयला काय कशा पद्धतीने सामोरं जावं लागतं शिकत असताना. बर. आपल्याला त्यांचा प्रश्न समजला असेल. त्यांचा प्रश्न हा आहे की आपण भारतात राहतो आणि वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या आपल्याकडे भाषा बोलल्या जातात, तर त्या साधारण आपल्याला अवगत करायला हव्यात. इथे राहायचंय किंवा आपण विदेशात जाणार आहोत तर तिथली भाषा आपल्याला अवगत करायला लागते. तर एआयचा त्यांना फुल फॉर्म आहे आणि एआय मध्ये आपण विदेशी भाषांचा वापर कसा करू शकतोय यावर त्यांना स्पष्टीकरण हवंय. ओके. एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आणि भाषेचा वापर हा एआय साठी कसा करू शकतो, की एआय आपल्याला भाषा शिकायला किंवा इतर गोष्टींसाठी कशी मदत करू शकते. तर ह्यामध्ये असं आहे की आज आपण बघत असाल की गुगल ट्रान्सलेट असो किंवा ChatGPT असो किंवा एआय रिलेटेड जे काही ट्रान्सलेशन्स आहेत हे तुम्हाला कदाचित चुटकीसरशी वाटत असेल की होतंय, पण कसं आहे ना की ती भाषांतरं करताना अजून तरी त्यामध्ये तो न्यूएन्सेस म्हणा किंवा त्याचा जो एक भाषेचा जो लहजा आहे किंवा भाषेची जी संस्कृती आहे त्यावरचा जो प्रभाव पडतो भाषेवर, हे डायरेक्ट ट्रान्सलेशनमध्ये मिळत नाही कधी कधी. अजून एक गोष्ट आहे की तिथे डेटा प्रायव्हसीचा प्रश्न येतो की दोन कंपन्या आहेत आणि त्या कंपन्या जेव्हा त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत जिथे खूप प्रायव्हसीची गरज असते, आवश्यकता असते, तिकडे मी सहजच तो गुगल ट्रान्सलेटवर किंवा एखाद्या एआय मॉडेलवरती तो नाही घालू शकत करार भाषांतर करून घेण्यासाठी. त्यामुळे ह्युमन ट्रान्सलेटर्सची गरज ही भासतेच, ही लागतेच. किंवा दोन देशातले मंत्री आहेत आणि ते जेव्हा भेटतायत आणि बोलणार आहेत तेव्हा एखाद्या दुभाषीचीच गरज लागणार आहे आणि तो ह्युमन इंटरप्रिटरच लागणार आहे. तिकडे एआय ट्रान्सलेटर, एआय इंटरप्रिटर असू शकत नाही मध्ये, कारण एखाद्या इंटरप्रिटर किंवा ट्रान्सलेटरकडनं तुम्ही NDA साईन करून घेऊ शकता आणि मग तो डेटा प्रोटेक्शनची तुम्हाला एक करू शकताय. अजून एक गोष्ट अशी आहे की एआय साठी कसं तर आज एआय डेव्हलप करण्यासाठी सुद्धा भाषांतरकारांची गरज लागते. सो सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी सुद्धा भाषांतरकारांची गरज लागते. नक्कीच. मला वाटतं म्हणूनच आपण एआय विश्वात सुद्धा काय करिअर संधी आहेत
विदेशी भाषा शिकल्यानंतर हे बघतो. आणि तुम्ही म्हणलात तसं की तंत्रज्ञान कितीही पुढे जाऊ दे, पण काही खाजगी गोष्टींसाठी, जसं तुम्ही उदाहरण दिलं एखाद्या कंपनीचं, त्याच्यासाठी जो दुभाषी किंवा भाषांतरकार लागणार आहे तो कायमस्वरूपी लागणारच आहे. तेव्हा इथे हे करिअरचं मोठं दालन खुलं झालंय ज्यांना विदेशी भाषा येतात त्यांच्यासाठी. आता मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की कुठलीही विदेशी भाषा शिकायची असू दे किंवा अगदी स्वदेशी सुद्धा, तर त्याचे काही पद्धती आहेत किंवा त्याची काही प्रक्रिया आहेत, तर ती नेमकी कशी शिकायला हवी, त्याचं शिक्षण घेताना आपण कुठल्या पद्धतीने जायला हवं? हो, भाषा शिकताना आधी तर भाषेची निवड करताना कसं असतं, काही भाषा पॉप्युलर असतात आणि काही भाषा डिमांडमध्ये असतात. म्हणजे काय तर पॉप्युलर म्हणजे काय की ओके माझ्या मैत्रिणी शिकतायत म्हणून मला शिकायची आहे, किंवा डिमांडमध्ये म्हणजे काय की आपण त्या गोष्टीचा नीट अभ्यास केलेला आहे अशा दृष्टीने की आज व्यापारामध्ये सगळ्यात जास्ती कोणती भाषा वापरली जाते, आज मी कोणती भाषा शिकले तर मला जास्ती करिअर अपॉर्च्युनिटीज उत्पन्न होतील, अशा दृष्टीने तुम्ही पहिलं तर भाषेची निवड करा. मग पुढचा टप्पा येतो शिकायला कशी सुरुवात करायची. तर शिकायला सुरुवात करताना ओके आज ऑनलाईन यूट्यूब ॲप्स बरेच उपलब्ध आहेत, त्यावरनं तुम्ही बेसिक असं सुरुवात तर करू शकता. पण शेवटी तुम्हाला एखाद्या शिक्षकाची गरज लागते जेव्हा तो संपूर्णपणे ती एक भाषा तुम्हाला त्याचं व्याकरण शिकायचं आहे, ती संपूर्णपणे तुम्हाला समजून घ्यायची आहे आणि वापरायची सुद्धा आहे. तेव्हा तुम्हाला एक क्लास किंवा एखादं संस्था जिकडे तुम्ही ती जाऊन भाषा शिकू शकता ते करणं गरजेचं आहे. आणि मग ते करताना तिकडे मग वेगवेगळ्या पद्धती आहेत की तुम्ही भाषा शिकताय, मग सायमल्टेनियसली तुम्ही आज OTT प्लॅटफॉर्म्सवर खूप कार्टून्स म्हणा, मूवीज म्हणा, सिरीज म्हणा, हे ट्रान्सलेटेड आपल्याकडे दिसतात. ह्यावरनं अजून एक गोष्ट अशी आहे की करिअर तिकडेही उपलब्ध आहे ट्रान्सलेशन्समध्ये. आणि त्या तुम्ही जेव्हा बघता ती मूवी एखादी, मी समजा फ्रेंच शिकते आणि मी फ्रेंच मूवी बघते, सबटायटल्स इंग्लिशमध्ये ठेवलेले आहेत, तर तुम्हाला त्याची एक रिव्हिजन होते ऑटोमॅटिकली. आणि कसं आहे ना, अगेन हे कळत नकळत जेव्हा तुम्ही करता ह्या गमती होतात, गमती जमतींमधनं तुम्ही भाषा शिकायला तुमची आवड उत्पन्न होते, अजून वाढते, मोटिवेटेड राहता तुम्ही ती भाषा शिकताना. आणि कंटाळा येत नाही, कारण नाहीतर नुसतं सांगितलं की हे 5 शब्द आहेत हे तोंडपाठ करून उद्या वर्गात या, तर मग कदाचित कंटाळा येऊ शकतो. तर हे असे मिक्स्ड अप्रोचेस जर तुम्ही ठेवलेत आणि वेगवेगळ्या एखाद्या संस्थेमधनं तुम्ही शिकलात, म्हणजे मग तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करायचे ठरवलेत, तर आपल्याकडे मुंबई पुण्या युनिव्हर्सिटीज, म्हणजे मुंबईत न करा पुण्यात युनिव्हर्सिटी किंवा कुठल्याही प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये हे कोर्सेस असतात. मला वाटतं याच्यावर आपण येऊया की साधारण कुठले कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत, साधारण किती कालावधी एक भाषेला शिकायला लागतो. पण एक फोन येतोय तो आपण आधी घेऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 खूप छान विषय आहे. धन्यवाद. असं विचारायचं की परकीय भाषा शिकताना आपण मार्गदर्शन कसं करा. आता वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा असतात, जापनीज अजून कुठल्याही भाषा असतात, तर त्या भाषा शिकताना मार्गदर्शन करणारा असं की बाबा हे मार्गदर्शन खूप छान करू शकते, तर तुम्ही मला त्याबद्दल काय सांगू शकाल का? नक्कीच आपल्या प्रश्नाचं मॅडम उत्तर देतील, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. AI विश्वात विदेशी परकीय भाषांच्या करिअर संधी हाचा आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहेत भाषा अभ्यासक आणि शिक्षक अमृता जोशी आंबडेकर. ब्रेकपूर्वी आपल्याला मंगल आपटेंनी प्रश्न विचारला होता पुण्याहून, आणि त्यांनी विचारलं होतं की साधारण आपल्याला परदेशी भाषा शिकायच्या असतील तर त्याच्यासाठी अर्थातच मार्गदर्शक हे नेहमीच लागतात की जे आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतील या सगळ्या भाषांसंदर्भात. तर हे आपल्याला कुठे कुठे उपलब्ध होतात. आणि यालाच जोडून मलाही मनात हा प्रश्न आहे की आता आपण बोलत होतो कोर्सेसबद्दल, तर साधारण परदेशी भाषा शिकवणाऱ्या संस्था या कुठे कुठे आहेत किंवा विद्यापीठं कुठली आहेत, त्याची निवड कशी योग्य प्रकारे केली पाहिजे, किंवा कुठलं सर्टिफिकेट आपल्याकडे असलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला करिअरच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होऊ शकतील, काय सांगाल याविषयी? मार्गदर्शक म्हणजे आपले जे शिक्षक आहेत जे आपल्याला परकीय भाषा शिकवतायत हेच खरं तर उत्तम मार्गदर्शक आहेत, जे तुम्हाला पुढे करिअर संधी काय तुम्हाला ही भाषा शिकल्यावर उपलब्ध होतील हे नीटपणे समजावू शकतात.
बरं, मग आता या भाषा नेमक्या कुठे शिकलात तर त्या सर्टिफिकेटला काहीतरी व्हॅल्यू असेल किंवा पुढे त्याचा नक्की नेमकाच नोकरीच्या दृष्टीने वापर करू शकाल तर विद्यापीठं आहेतच, म्हणजे मुंबई असो, पुणे असो, आपल्याकडे दिल्लीला JNU युनिव्हर्सिटी असो, तर इकडे उत्तम फॉरेन लँग्वेज हैदराबादला आहे फॉरेन लँग्वेज इन्स्टिट्यूट. तर हे सगळे उत्तम इन्स्टिट्यूट्स युनिव्हर्सिटीज आहेत, ह्यांचे कोर्सेस आहेत, यांचे पूर्ण ग्रॅज्युएशन लेव्हलचे, पोस्ट ग्रॅज्युएशन लेव्हलचे पण कोर्सेस उपलब्ध आहेत. त्या व्यतिरिक्त समजा तुम्हाला तुमचं करिअर म्हणजे तुम्ही BA किंवा BSc जे काय तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे ते तुम्ही वेगळं करायचं आहे आणि फॉरेन लँग्वेज एक एक्स्ट्रा एक क्वालिफिकेशन म्हणून तुम्हाला शिकायची आहे, तसंही तुम्ही करू शकता. तर शॉर्ट कोर्सेस मग करू शकता त्या भाषेतले. आणि शॉर्ट कोर्सेस करताना तुम्ही एखाद्या म्हणजे जसं आता जर्मन भाषेसाठी मॅक्स म्युलर भवन आहे किंवा अलियन्स फ्रॉसेस आहे, तर असे जे त्या भाषेचे कॉन्सुलेटचे जे कोर्सेस आहेत ते करू शकता किंवा प्रोफिशियन्सी टेस्ट्स असतात त्या भाषेतल्या, तर त्या म्हणजे जसं आता जॅपनीजसाठी जॅपनीज लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट आहे, तर ह्या एक्झाम्स तुम्ही देऊन त्या भाषेतली सर्टिफिकेट्स तुम्ही मिळवू शकता. आणि मग याचे लेवल्स वेगवेगळ्या भाषेचे वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. काही भाषेचे 4-5 लेवल्स आहेत, काही भाषेत 6 लेवल्स आहेत. सो तुम्ही मग ते तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला नेमकं किती त्या भाषेमध्ये प्रभुत्व मिळवायचंय, मग तुम्हाला ती पुढची परीक्षा देणं गरजेचं आहे. पण आज म्हणजे इतकी खरी विद्यापीठ आणि संस्था आपल्याकडे उपलब्ध आहेत की आपण आपलं शिक्षण सांभाळून सुद्धा या भाषा शिकू शकतोय. इतकं खरं तर आपल्याकडे शिक्षण उपलब्ध आहे. खूप छान मॅडम. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. रमेश उबले आपल्याला डहाणून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की भाषा हे मानवी जीवनाच्या विकासाचं खरं माध्यम आहे आणि बरेचसे लोक ग्रामीण भागामध्ये राहतात, खेड्यामध्ये राहतात, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रादेशिक भाषा बोलल्या जातात आणि त्यामुळे विचारांची खरी देवाणघेवाण होते, सुख दुःख किंवा ज्या काही अडचणी असतील. पण मग प्रादेशिक परदेशी भाषा शिकल्यामुळे, परदेशी भाषेला अति महत्व दिल्यामुळे ग्रामीण भागातील प्रादेशिक भाषेचं महत्व कमी होऊ शकेल का? त्याच्यावर काही परिणाम होईल का? नक्कीच. हा माझा प्रश्न आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. आता ज्यावेळेला आपण परकीय भाषा करिअर बोलतोय तेव्हा त्यांच्या मनात हा प्रश्न येणं साहजिक आहे. काय सांगाल याविषयी? कसं आहे ना की ते म्हणाले ते अगदी खरं आहे की आपल्या ज्या भाषा आहेत, प्रादेशिक आहेत, आपल्या ज्या बोली भाषा आहेत, या भाषेंकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आपण परकीय भाषा शिकल्याने त्याकडे दुर्लक्ष होईल का? तर नाही. पण दुर्लक्ष कधी होईल त्यासाठी काही अगदी परकीय भाषा शिकण्याचीही गरज नाहीये. दुर्लक्ष कधी होतं जेव्हा गोष्टी सांगणं थांबतं. माझं हे खूप एक ठाम मत आहे की आपण गोष्टी ज्या आहेत ना, गोष्टी रूपाने भाषा ही पुढच्या पिढीला समजत जाते आणि फक्त गोष्टीच नाही तर गोष्टी रूपाने आपल्याला इतिहास, आपली संस्कृती या सगळ्याच गोष्टी आपल्याला नेहमीच समजत राहतात, कळत राहतात. त्यामुळे जिकडे जिथे जिथे आजी आपल्या नातवाला, नातीला, आजोबा आपल्या नातवंडांना त्या गोष्टी सांगतायत तेव्हा तिथे ती भाषा ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे आणि तिथे दुर्लक्ष होत नाहीये. आणि जेव्हा ते आजी आजोबा त्या नातवंडांना किंवा आई वडील आपल्या मुलांना त्या गोष्टी सांगतात तेव्हा तिकडे शुद्ध अशुद्ध या सगळ्या कुठल्याही प्रमाण भाषाचे याचे कुठलेही नियम लागू होत नाहीत. कारण ही माझी जिव्हाळ्याची भाषा आहे. ही प्रेमाने मी माझ्या पुढच्या पिढीला, माझ्या मुलांना, माझ्या नातवंडांना ही समजवते आहे, ही शिकवते आहे आणि तिथे ती भाषा वाढते आहे, खुलते आहे आणि दुर्लक्षित होत नाहीये. पण तेच तुम्ही जर ते कुठेतरी थांबलं गेलं, मग तुम्ही एखादी परकीय भाषा शिका किंवा नका शिकू तरी ती भाषा मग तिकडे दुर्लक्षित होणार आहे. काही दिवसांनी मग त्या भाषेकडे अजून दुर्लक्ष झाल्या कारणाने ती जसं आपण बघतो किंवा दुर्मिळ होत जाते भाषा. पण तसं जर होऊ नये असं आपल्याला जर वाटत असेल तर भाषा टिकवण्यासाठी, जपण्यासाठी, त्याचं जतन करण्यासाठी गोष्टी रूपाने भाषा
ही कायम सगळीकडे त्याचा प्रसार झाला पाहिजे, वाढवल्या पाहिजेत. आणि मला असं कुठेतरी वाटतं आज यूट्यूबमधनं सुद्धा या गोष्टी रूपाने या भाषा येत आहेत आपल्यापर्यंत. पण मग कसं आहे ना की आपण फक्त म्हणतो की अरे काय आपण फक्त मोबाईल घेऊन बसलोय, पण मोबाईलचा जर आपण सदुपयोग केला तर आपल्याला त्याचाही फायदा होऊ शकतो. नक्कीच. आणि तुम्ही एक मगाशी मुद्दा म्हणाला तो सुद्धा इथे महत्वाचा वाटतो की कुठल्याही भाषेचं बंधन आपल्या बोलाचालीत तर येताच कामा नये. तो एक सांस्कृतिक ठेवा आणि तो आपण जतन करूच शकतो. म्हणजे एक आपली जी भाषा आहे ती जिव्हाळीची भाषा जपून करिअरसाठीची भाषा आपण वेगळी ठेवू शकतो. तर हा कुठेतरी एक संतुलन बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. तर मला वाटतं ही भीती मनात राहणार नाही. येस. आता प्रश्न माझ्या मनात हा होता की ज्यावेळेला आपण पूर्वीचा काळ म्हणजे आता मी तुमचंच उदाहरण घेऊ इच्छिते की तुम्ही इतका मोठा प्रवास या भाषांच्या बाबत केलात, इतकी एक एक भाषा आपण आत्मसात करत गेलात, त्यावेळेला कुठेही इंग्रजी माध्यम त्याचं कंपल्शन ह्या सगळ्या गोष्टी नव्हत्या. आणि ना कुठेतरी विद्यार्थ्यांच्या मनात किंवा पालकांच्याही मनात हा एक ना न्यूनगंड असतो की माझ्या पाल्याला किंवा त्या विद्यार्थ्याला इंग्रजी येत नाही आणि बाबा इंग्रजी येत नाही ना तर तू परकीय भाषा शिकू नकोस. साधारणपणे असा विचार करणारे पालक आणि विद्यार्थी असतात. तर हा इंग्लिश विषयाचा न्यूनगंड किंवा या भाषेचा न्यूनगंड बाळगण्याची गरज आहे का की ते येत नाही मग मी परकीय भाषांकडे वळणार नाही, हा जो दृष्टिकोन आहे हा आपल्या दृष्टीने कसा बदलाल आपण काय सांगाल? कसं आहे ना, इंग्रजीचा मोठा एक बागुलबुवा बनवला गेलाय. ओके, आता मला तुम्हाला आवडो न आवडो आज बिझनेस लँग्वेज इंग्लिश झालेली आहे. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये इंग्लिशच वापरलं जात आहे. त्यामुळे इंग्लिश यावी की न यावी, इंग्रजी शिकावी की नाही शिकावी तर शिकावी. कारण आज तुम्हाला जर अधिक नोकरी संधी उपलब्ध स्वतःसाठी करून घ्यायच्या असतील तर नक्कीच यायला हवी. इंग्रजी मी येते त्या प्रश्नाकडे. फक्त आपल्याला अजून एक येतोय प्रश्न याच विषयासंदर्भात म्हणून तुम्हाला जरूर. आपल्याला प्रथमेश पराडकर प्रश्न विचारतायत. नमस्कार. विरारहून. नमस्कार प्रथमेशजी. नमस्कार मॅडम. नमस्कार. प्रश्न विचारा आपला. हो नमस्कार मॅडम. मी बहुतेक जण असे विद्यार्थी आहेत हॅलो. हो येतोय सलग प्रश्न विचारा, आपला आवाज येतोय. हो मॅडम, माझा प्रश्न असा आहे की बहुतेक जण कोर्स करतात तर त्यांना असं विद्यार्थ्यांना दडपण येतं पण ते काही गोष्टीमुळे शिकू शकत नाही, समजत नाही. म्हणजे कसं डोक्याच्या वरून जाते ती भाषा कोर्स करून सुद्धा. तर अशा मुलांना अशा विद्यार्थ्यांना काय सल्ला असणार? नक्कीच याच्यावर मॅडम मार्गदर्शन करतील. फक्त आधीचा राहिलेला आपण प्रश्न पूर्ण करूयात की इंग्रजी भाषेचा जो न्यूनगंड आहे तो बाळगल्यामुळे सुद्धा बरेच वेळेला आपण परकीय भाषांकडे वळत नाही शिकण्यासाठी. मी जसं म्हणत होते की इंग्रजी शिकणं आज आपल्याला एक थोड्याफार प्रमाणात गरजेचं झालेलं आहे. पण याचा अर्थ असा अजिबात होत नाही की तुम्हाला इंग्रजी किती चांगली येते किंवा किती वाईट आहे त्यावरती तुम्ही एखादी परकीय भाषा शिकू शकाल का, हे अजिबात अवलंबून नाहीये. सो तुम्ही कोणतीही भाषा शिकण्यासाठी त्याचं क्रायटेरिया इंग्लिश असू नाही शकत. म्हणजे मी नेहमी एक उदाहरण देते की एखाद्या फ्रेंच माणसाला जर जपानी भाषा शिकायची आहे किंवा एखाद्या स्पॅनिश माणसाला जर्मन भाषा शिकायची तर तो आधी इंग्लिश शिकत नाही ती भाषा शिकण्यासाठी. सो तसंच हे कायम लक्षात ठेवा की एखाद्या मराठी भाषिकाला जर जर्मन शिकायची आहे किंवा इटालियन शिकायची आहे किंवा जपानी भाषा शिकायची आहे तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला आधी इंग्लिश यावी लागते. अर्थात तुम्हाला इंग्लिश येत असेल तर तुम्हाला ट्रान्सलेशन्स करायला किंवा पुढे दुभाषी म्हणून इंटरप्रिटर म्हणून अधिक करिअर अपॉर्च्युनिटीज जास्ती उपलब्ध होऊ शकतात. पण आपण म्हणजे ती भाषा सुद्धा हळूहळू अवगत करू शकतो. ती येत नाहीये म्हणून मी ही शिकणार नाही असं अजिबात नाहीये. म्हणजे इंग्लिश येणं हा तुमचा क्रायटेरिया होत नाही कोणती भाषा शिकण्यासाठी. आता प्रथमेशजींनी जो प्रश्न विचारला होता तो सुद्धा खूप आवश्यक आहे असं मला वाटतं की बरेच जण ना विदेशी भाषा शिकतात, त्याचा कोर्स करतात, पण ना कुठेतरी एक तर दडपण येतं की मी या भाषेचा वापर करू शकेन की नाही. कारण तिथे मुद्दा येतो तो रिव्हिजनचा. कारण सराव हा परदेशी भाषा शिकल्यानंतर आपण जसं आज मराठी, हिंदी, इंग्रजीचा सराव करू शकतोय कारण घरातल्या प्रत्येकाला आपली भाषा येते. मग ती कुठेतरी विदेशी भाषा येत नसते की मी समजा फ्रेंच शिकले तर माझ्या कुटुंबियांना फ्रेंच येईल असं नाही. तर ती जी रिव्हिजन आहे ती कशी करायला हवी? सराव करण्यासाठी ना उत्तम काही छोटे नुसके उपाय आहेत.
एक म्हणजे बिनधास्तपणे न घाबरता चुका करत करत बोलत राहायची. घरातल्यांना ती येत नसेल तर त्यांनाही ती शिकवा. म्हणजे काय, तुम्ही बोलत राहा, तेही 2-4 शब्द तुमच्याशी बोलतील. सकाळी उठल्या उठल्या तुम्ही गुटेन टाक करा, तेही दुसऱ्या दिवशी गुटेन टाक करायला लागतील. दुसरी एक गंमत आहे, गाणी गात राहा. कारण जितके तुम्ही गाल त्यामधनं कळत नकळत तुमची व्होकॅब्युलरी वाढत राहते. आणि आज यूट्यूबवरनं वगैरे तुम्ही बऱ्याच गाणी वगैरे त्या भाषेतली डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही त्या भाषेतले कार्टून फिल्म वगैरे बघू शकता. कारण कार्टून्समध्ये नेहमी सिम्पल लँग्वेज असते आणि आधी आपल्याला एकदम फिल्म लेवलला जाता नाही येत, कारण आपल्याला तितकी हाय लेवलची लँग्वेज येत नसते. मग सिम्पल बेसिक लेवलला जर असाल, बिगिनर लेवलला असाल, तर आधी तुम्ही कार्टूनपासून सुरुवात करा. अजून 1-2-4 गोष्टी अशा आहेत की तुम्ही ना लेबल, पोस्टिट, स्टिकर बनवा त्या शब्दांचे आणि घरातल्या प्रत्येक वस्तूवरती चिकटवायचे. म्हणजे काय, तर हा फ्रीज आहे, तर फ्रीजला त्या भाषेत काय म्हणतात, तर रेईज होको वगैरे असं तुम्ही त्या भाषेमध्ये सगळं असं चिकटवून ठेवलं ना की तुम्हीच काय तुमच्या घरातले पण ती भाषा शिकायला लागतील. म्हणजे काय, शब्दांचा सराव करायला, अरे 100 वेळा तो शब्द लिही किंवा ते ओके हे मी तोंडपाठ करतोय, तामागो म्हणजे जपानी भाषेमध्ये अंड, आणि मी असं घोकायला लागणार नाही. पण तो स्टिकर असेल तर तुम्ही 4 वेळा त्या घरामध्ये त्या गोष्टी समोरून तुम्ही गेलात की कळत नकळत सहज आलं. किंवा कॅलेंडरवरती आकडे, तारखा लिहून ठेवल्या, दिवसवार लिहून ठेवले, महिने लिहून ठेवले की तुम्हाला कळणारच नाही, पण तुम्हाला ऑटोमॅटिकली बरोबर. आणि मग ते कुठेतरी दडपण निघून जाईल. खूप छान युक्ती त्यांनी दिली आहे आणि मला वाटतं याचा फायदा आपल्याला तर होणार आहे, पण आपल्या कुटुंबियांना सुद्धा होणार आहे. खूप मस्त. कुठेतरी कृतीयुक्ती शिक्षण आपण जे म्हणतो, ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, ते कुठेतरी त्यांनी आपल्याला सांगितलंय. खूप छान मॅडम. या विषयावर ते असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहेत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण आपल्या विषयाकडे वळतोय. AI विश्वात विदेशी भाषा करिअर संधी हा विषय आणि मार्गदर्शन करतायत अमृता जोशी आंबडेकर. ब्रेकपूर्वी मॅडम आपला एक फोन आला होता. आता एक अजून फोन येणार आहे. रुपाली हिंगोले आपल्याला यवतमाळहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा बोला रुपालीजी. प्रश्न माझा आहे, माझा मुलगा याच वर्षी गेलेला आहे KG1 मध्ये. तर त्याला भाषा कशी पद्धतीनं शिकवायची? बर. कुठली भाषा आपल्याला शिकवायची? स्वदेशी, विदेशी, कुठल्या भाषेचं शिक्षण द्यायचं आहे? हॅलो. हॅलो. प्रश्न विचारा. हॅलो. बोला. आपल्याला इंग्रजी वगैरे, मराठी, हिंदी अशी भाषा जर शिकायची कशा पद्धतीने घ्यायची? नक्कीच. मला वाटतं त्यांचा प्रश्न आहे की त्यांचा मुलगा लहान आहे आणि आपल्याच कडच्या ज्या भाषा आहेत, मराठी, हिंदी, इंग्रजी, ह्या शिकवण्यासाठीचे टप्पे त्यांना हवेत की त्याला ती लवकर आत्मसात करता येईल. याच्यासाठी कशा पद्धतीने शिकवावी? घरामध्ये लहान आहे मुलगा, लहान असेल तर तुम्ही घरामध्ये सगळेजण आपण जे बोलतो ना ते बोलत राहा, त्याच्याशी भरपूर गप्पा मारा, त्याला भरपूर गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवा. भाषा अगदी सहजरित्या, सोप्यारित्या शिकलं जाईल, कळत नकळत शिकलं जाईल. आणि प्रत्येक लहान मूल, खरं तर लहान मुलांना शिकवायला काहीही खास मेहनतच आपल्याला करावी लागत नाही. ते अगदी नैसर्गिकरित्या सहज शिकून जातात. मला वाटतं तुम्ही म्हणालात ते मगाशी की व्याकरणिक दडपण कुठे घ्यायची हे शिकताना गरज नाहीये. पुढे मग जशी आपल्याला गरज लागेल त्या दृष्टिकोनातून ते नियम समजून घेता येईल की भाषा येत असेल तर ते नियम अगदी सहज. आणि तेव्हा फक्त त्या लहान वयामध्ये मात्र आई वडिलांकडनं काय एक गरजेची गोष्ट आहे, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, भरपूर पुस्तकं त्यांच्याबरोबर बोटं फिरवून वाचा. भले त्यांना वाचता येत नाही आणि लगेच अशीही परीक्षा घ्यायची गरज नाही की बघ आता मी वाचलं ना मग चल तू दाखव वाचून, एवढं करायची पण गरज नाही. तुम्हीच 100 वेळा वाचत राहा, तुम्ही 500 वेळा वाचा. कदाचित 503ऱ्यांदा तुम्ही 500 वेळा वाचल्यामुळे जेव्हा वाचेल किंवा एखाद वेळेस तुम्ही चुकीचा शब्द वापरला असेल तेव्हा तो मुलगा तुम्हाला सांगेल की आई असं नाहीये, हे असं होतं त्या गोष्टीत. सो दररोज जे गोष्टी वाचणं आहे ना हे अतिशय
मिरॅक्युलस आहे. इट वर्क्स अमेझिंगली वेल. सो नक्की हे ट्राय करा. आणि मला वाटतं हे खूप छान सांगितलं तुम्ही. पालकांसाठी ही एक महत्वाची गोष्ट आहे. त्यांना नुसतं वाचायला सांगू नका, तुम्हीही त्यांच्याबरोबर वाचा. हे खूप गरजेचं आहे. कारण नाहीतर मग आपल्याला प्रश्न पडतो ना की मग आपण नेहमी म्हणतो की आजकालची पिढी वाचत नाही, आजकालची पिढी मोबाईलवर आहे. अजिबात नाही. आजकालची पिढी म्हणजे कोणतीही पिढी ही जी आहे ही आधीच्या पिढीलाच बघून काही गोष्टी करत असते. सो जर आपणच मोबाईल घेऊन 17 वेळा बसलो नाही तर आपली मुलंही तसं करणार नाहीत. नक्कीच. आता मला पुढच्या मुद्द्याकडे यायचंय. तो आहे NEPचा मुद्दा, की आता कुठेतरी मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण हे अनिवार्य केलं जाणार आहे आणि याचा कुठेतरी आपल्याला स्वदेशी किंवा अगदी विदेशी भाषा शिकताना किंवा त्याचं आकलन करताना उपयोग होणार आहे. तर तो कसा? आणि यालाच दुसरा अजून एक जोडून प्रश्न मला हा विचारायचा आहे की जो तुम्ही अभ्यासक्रम सुरू केलाय मेटाकॉग्निशनचा, तर त्याचा हेतू नेमका काय आहे की भाषिक आकलन सोपं व्हावं, हे त्याच्याने कसं साध्य होणार आहे, काय सांगा? ओके. सो नवीन एज्युकेशन पॉलिसी नंतर जे आपण मातृभाषेतनं शिक्षण म्हणतोय, तर माझ्या मते शिक्षण घेणं अगेन जी भाषा तुम्हाला कम्फर्टेबल आहे, जी भाषा तुम्हाला ज्या भाषेमध्ये कॉन्फिडन्स आहे त्याच भाषेतनं शिक्षण घेणं अधिक गरजेचं आहे. अर्थातच तुम्ही मग ती जर तुमची मातृभाषा असेल आणि मातृभाषेत जर तुम्ही शिक्षण घेऊन कम्फर्टेबली कॉन्फिडेंटली जर करू शकणार असाल तरीही त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ते केल्याने तुम्हाला एखादी फॉरेन लँग्वेज शिकायला मदत होणार आहे का? तर असं काही गरजेचं नाही आहे. तुम्ही कोणतीही भाषा शिकण्यासाठी जो अप्रोच तुमचा लागणार आहे तो अधिक गरजेचा आहे की तुम्ही भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन. की कसं आहे ना, जसं एक उदाहरण देते. जेव्हा पालकांची बदलीची नोकरी असते आणि वेगवेगळ्या राज्यातनं त्यांची नोकरी म्हणजे आज महाराष्ट्रात आहेत तर महिन्याभरानी किंवा वर्षभरानी समजा कर्नाटकात गेले तर अचानकपणे त्या राज्यामध्ये एखादी भाषा कंपल्सरी आहे म्हणून त्या विद्यार्थ्याला, त्या मुलाला मात्र तो शाळेचा जो विद्यार्थी असतो तेव्हा ती भाषा कंपल्सरीली शिकायला लागते. आता अचानकपणे कसं आहे ना, तुम्ही गंमत म्हणून की अरे वा माहितीये का माझ्या आईची बदली झाली आणि आता की नाही आम्ही मला नाही माहिती मे बी गुजरातमध्ये आहोत आणि मग मी गुजरातीत बोलतोय आणि मी की नाही हे 4-5 वाक्य शिकलोय. ही जी गंमत आहे ना ही कुठेतरी अचानक नाहीशी होते आणि अचानक त्याचं रूपांतर होतं मला 100 मार्काचा पेपर लिहायचा त्या भाषेमध्ये. हा जो एक फरक होतो, हा जो एक बदल आहे, ह्यामुळे जे भाषेकडे बघताना जी एक मज्जा आहे, गंमत जम्मत आहे, त्याचं अचानकपणे दडपण, अरे बापरे आता मार्क, आणि मग आई वडील पण त्याच दडपणाखाली अरे बापरे चला चला ट्युशन शोधूया आपण, हे जे सगळं चक्र येतं ना, त्यामुळे भाषा ही माझ्या मते लादली जाऊ नये. भाषा ही खूप तुम्हाला जी आवडेल ती आणि तुमच्या अवतीभवती जी घडतेय ती भाषा तुम्ही सहजरित्या गमतीने, आनंदाने, आवडीने शिकाल. ती भाषा तुम्हाला जास्ती पुढे उपयोगी ठरू शकते आणि तुम्ही छान त्यामध्ये प्रभुत्वही मिळवू शकता. नक्कीच. आणि दुसरा प्रश्न हा होता की मेटाकॉग्निशनचा जो अभ्यासक्रम आपण तयार केलाय तो नेमका काय? सो मेटाकॉग्निशन म्हणजे थिंकिंग अबाउट थिंकिंग, की आपण अमुक एका पद्धतीने जे विचार करतो हा का करतोय. आता हे मी जे तुम्हाला सगळे टिप्स दिले, पण मग नेमकी भाषा शिकताना तो अप्रोच काय असला पाहिजे, तुम्ही वर्गामध्ये काय वातावरण ठेवलं पाहिजे, शिक्षकांवरतीही एक जबाबदारी आहे, तशीच घरी पालकांवरतीही जबाबदारी आहे की भाषा, आणि भाषाच नाही कोणत्याही ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकता कुठल्याही गोष्टीसाठी. कारण कसं आहे ना, माझं नेहमी म्हणणं आहे की आपण फक्त परीक्षेपुरतं करतो तो अभ्यास असतो, मात्र आयुष्यभरासाठी करतो ते शिक्षण घेत असतो. कारण शिक्षण हे थांबत नसतं कधीही, आणि 6 मैला जे थांबतो तो आपला अभ्यास थांबतो आणि मग आपण सांगतो की आता ते विसर, पुढचं पाठ कर. पण भाषा ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही खरं तर आयुष्यात कधीच विसरता कामा नये. पण मग त्यासाठी काय पद्धती वापराव्यात, की हॅबिट्स ऑफ माइंड आहेत. हॅबिट्स ऑफ माइंड म्हणजे काय? वळण आहे. वळण म्हणजे काय आहे की अमुक एका गोष्टी, अमुक एक पद्धतीने इमोशनली आपण त्या गोष्टीकडे सेन्सिटिव्हली विचार करून केलं पाहिजे. किंवा
दुसऱ्या भाषेत म्हणजे आता जसं आपल्याकडे फिरायला जेव्हा जातो आपण तर आपण समजा स्पेनला गेलो किंवा मेक्सिकोला गेलो आणि तिथे मेक्सिकोला आपण टॉर्टिया बघितलं म्हणजे हे काय आपल्याकडे चपाती आहे ना तशीच आहे बाकी काही नाही त्याऐवजी अरे वा आपल्याकडे जशी चपाती असते किंवा त्याला पोळी पण म्हणतो आपल्याकडे फुलकाई आहे तसा तिकडे मेक्सिकोमध्ये टॉर्टिया नामक फ्लॅट ब्रेड आहे हा दोघांमधला अप्रोच फरक कळला तुम्हाला नक्कीच नक्कीच सो हा जो अप्रोच आहे ना हा मेटाकॉग्निशन मधनं आपण शिकतो की काय आहे की दुसऱ्याची जी भाषा आहे आपली भाषा कितीही महान असली आणि आपल्याला कितीही त्याचं जाज्वल्य अभिमान असला आणि आपल्याला प्रेम असलं याचा अर्थ असा होत नाही की आपण दुसऱ्याच्या भाषेवरती प्रेम करू नये किंवा त्याचा अपमान करावा किंवा त्याला तो दर्जा देऊ नये भाषा शिकताना शिकवताना कधीही इतर भाषेचाही मान ठेवणं गरजेचं आहे हे भान असणं ही गरजेचं आहे नक्कीच तरच मला वाटतं या भाषा शिकणंही सोपं होतं आणि करिअरचा जो पर्याय आपण निवडतोय तो सुद्धा खरं तर सोपा होऊ शकतो जो दृष्टिकोन बदलला तर या विषयावर ते असंच मार्गदर्शन करणार आहेत पण वेळ झाली विश्रांतीची पाहत रहा सखी सह्याद्री ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते AI विश्वात परकीय भाषेतल्या काय करिअर संधी आहेत हे आपण जाणून घेतोय आणि आता मी याच प्रश्नाकडे येणार आहे अमृताजी की आपण करिअरची वेगवेगळी दालनं सांगत होतात जसं आपण OTT प्लॅटफॉर्म सांगितलात किंवा भाषांतरकार सांगितलात अजून कुठल्या ठिकाणी आपल्याला या भाषा अवगत केल्यावर संधी उपलब्ध होऊ शकतात काय सांगाल सो मगाशी म्हटल्याप्रमाणे की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपल्याला भाषा शिकलेल्यांची गरज असते त्यानंतर शिक्षक म्हणून आणि फक्त आपल्याचकडे त्या फॉरेन लँग्वेजेस शिकवणं नाही तर परदेशात जाऊन आपल्या भाषा शिकवणं म्हणजे संस्कृत वगैरे जर येत असेल किंवा तुम्ही योगा टीचर असाल आणि तुमचा समजा आयुर्वेदावर अभ्यास आहे कारण तिकडे हल्ली त्यावरती खूप डिमांड आहे की जपानला वगैरे सुद्धा की जर्मनीला आहे खरं तर सगळीकडेच आहे ते एक त्यांना एक क्रेज आहे किंवा एक क्युरिओसिटी आहे मी क्रेज नाही म्हणणार क्युरिओसिटी आहे की काय आहे बरं हे आणि त्यांना शिकायचं असतं त्यांना आवडीने शिकायचं असतं सो तुम्हाला ह्या कुठल्या तरी आपल्या अशा गोष्टी छान येत असतील कला असेल तर मग त्यांची भाषा शिकली तर तुम्हाला तिकडे जाऊनही या गोष्टी शिकवता येतात सो असंही असू शकतं आणि बाकी ट्रान्सलेशन्समध्ये तर कॉर्पोरेट ट्रान्सलेशन्स असो मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन्स असू देत किंवा पुस्तकं म्हणजे साहित्याचं भाषांतर असू देत इंटरप्रिटेशनमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती परत हेतुभाषी म्हणून तुम्ही काम करू शकता आणि आज जितक्या प्रमाणात आपल्याकडे OTT प्लॅटफॉर्मवरती कार्टून्स म्हणा मूव्हीज म्हणा सिरीज म्हणा येत आहेत तितके ट्रान्सलेशन्स म्हणजे भाषांतरकार आणि तितकंच डबिंगसाठी पण गरजेचं आहे हे लक्षात ठेवा हे एवढं मोठं क्षेत्र आहे आणि आता तुम्ही उल्लेख केलात की भाषांतरकाराचं काम असेल किंवा हे तर घरी बसून करण्यासारखं काम आहे तुम्ही फ्रीलान्सर म्हणून काम करू शकता घरी बसून काम करू शकता आपला लॅपटॉप उघडा आणि म्हणजे समजा कधी कधी कसं असतं की नवरा बायकोमध्ये समजा नवऱ्याची फिरतीची नोकरी आहे आणि मग कधी कधी बाईची नोकरी जाते आणि मग दुसऱ्या ठिकाणी गेल्यामुळे दुसऱ्या राज्यात असू देत किंवा देशाबाहेर कुठेतरी गेल्यामुळे तिला तिचं नोकरीचं कमाईचं साधन काही नसतं मग अशाला भाषा येत असेल तर तुम्ही तुमचा लॅपटॉप उघडून तुमचं काम करू शकताय ग्रेट मला वाटतं सखीसाठी हा उत्तम पर्याय आहे करिअरचा की ती हे काम करू शकता आणि तुम्ही म्हणलात तसं फ्रीलान्स केल्यानंतर कुठे तिथे अडथळे किंवा एक मर्यादा येत नाही आपण आपल्या सोयीने हे काम करू शकतो इतकं मोठं हे करिअरचं दालन आहे आणि तुम्ही एक ऑन्ट्रप्रिनर बनता नक्कीच आत्मनिर्भर आपण आपलं काम करू शकतो खूप छान तुम्ही आता इतक्या भाषा शिकल्या आहेत आत्मसात केल्या आणि मला वाटतं 10वी नंतर आपण या खरं तर शिकायला सुरुवात केली आणि इतकं छान सगळं जी भाषिक संपदा आहे ती तुम्ही आत्मसात केली आहे तर अगदी शेवटी मला आपल्याला एक विचारायचं आहे की या 22 भाषांमधून आम्हाला एखादं छोटंसं गाणं आपण म्हणून दाखवाल का कारण आम्हाला या भाषा अगदी थोडक्यात का होईना पण ऐकायची उत्सुकता आहे नक्कीच सो सगळ्यांचं आवडीचं लोकप्रिय असं गाणं म्हणजे हकुना मटाटा हकुना मटाटा हे लायन किंग मधलं गाणं आहे ज्याचा अर्थ आहे नो वरीज इट मीन्स नो वरीज सो भाषा शिकताना कुठलीही काळजी नका करू
मला भीती वाटतं हा एक नका message बाळगू. पण आहे. येस भीती नका बाळगू आणि बिनधास्तपणे अगदी लहान मुलं शिकतात तसं कोरी पाटी ठेवून शिकायला सुरुवात करा कोणत्याही वयात. हम्म. आणि इंग्रजीची भीती तर अजिबात बाळगू नका. सो गाणं. हकुना मटाटा. येस. Hakuna Matata, Nandei Hibikinanda. Hakuna Matata, a no messaggi, senza pensieri. La tua vita sarà a chi vorrà vivrà in libertà. Hakuna Matata. Hakuna Matata, che cosa è? Nothing, what's the matter with you? Who weißt du kleiner? Dieses Zweijährige, los alle deine Probleme. Genau, nimm Pumpe zum Beispiel, verás. Cuando era muy pequeñín, muy bonito, gracias. Notó que su aliento no le olía muy bien, los demás deseaban alejarse de él. Me dolió no tener un amigo fiel, un igual. Was für ein igual? Sie war katastrophal. Ach nein, so ein Skandal. Und das ewige Hupen, sag uns nochmal von den Ständigen. No, Pumba, ni prijudzieczkach. Oj, Ferlot, Hakuna Matata, Tieter Sommerbra, Hakuna Matata, Chantan Rongishi, Chansai Kaishu, wo se deve esquecer, isso é viver, é aprender, Hakuna Matata. En français maintenant, ça signifie que tu vivras ta vie sans aucun souci, philosophie, Hakuna Matata. क्या बात आहे. खूप टाळ्या. अतिशय सुंदर. या 22 भाषातलं हे गाणं ऐकताना मला खरंच खूप छान वाटलं. आणि एकंदरच या विदेशी भाषा शिकणं त्याचं टेन्शन तुम्ही घालवून टाकलं असं मला वाटतं. वेळात वेळ काढून इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. मला आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच. आणि आपण जे गाणं गायलं त्याच्यातून आपणच एक मेसेज दिला होता तो मला या ठिकाणी नक्कीच सांगावासा वाटतो. पण तत्पूर्वी प्रेक्षक तुम्हाला नक्कीच आवाहन करू इच्छिते की कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आपण वेगवेगळी माध्यमं वापरू शकता. सोशल मीडियावरती आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. www.facebook.com/dd सह्याद्री फेसबुकवर प्रतिक्रिया देता येतील. सखी सह्याद्री @gmail.com हा आपला मेल आयडी आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवर देखील प्रतिक्रिया देता येतील. आणि @dd सह्याद्री आपलं ट्विटर हँडल आहे. तेव्हा नक्की आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊ देत. आणि मला वाटतं आपणच एक वाक्य म्हटलं होतं ते फक्त जाता जाता सांगते. लँग्वेजेस आर सेम जस्ट अ डिफरंट नेम. हे कुठेतरी लक्षात ठेवा. हकुना मटाटा, काळजी कसलीही करू नका. परदेशी भाषा शिक्षण चालू ठेवा. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.